भाजपा शिवसेना गठबंधन प्रत्याशी केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर के प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की वनी में जाहिर सभा का आयोजन किया गया। लोकसभा चुनाव प्रचार के लिए इस समय बड़े बड़े नेताओं की सभाएं ली जा रही हैं। चंद्रपुर लोकसभा भाजपा सेना गठबंधन प्रत्याशी हंसराज अहीर के प्रचारार्थ एक सभा का आयोजन गुरुवार 4 अप्रैल को वनी के शासकीय मैदान पर किया गया। इस सभा में अन्य नेताओं के साथ महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मौजूद थे। उनके साथ अन्य नेताओं में चंद्रपुर लोकसभा के उम्मीदवार केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर, राज्य के गृह राज्य मंत्री रंजीत पाटिल, सांसद विकास महात्मे, वनी के विधायक संजू रेड्डी बोतगुरवार, विधायक राजू तोड़साम, शिवसेना के यवतमाल जिला प्रमुख विश्वास नांदेकर, भाजपा सेना रिपाई आठवले के पदाधिकारी बड़ी संख्या में मौजूद थे। इस दौरान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कांग्रेस की कड़ी आलोचना की तथा उन्होंने कहा कि कांग्रेस ने जो घोषणा पत्र जाहिर किया है वो जनता को गुमराह करने वाला है। इस चुनावी सभा को संबोधित करते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा, ही निवडणूक गल्लीची निवडणूक नाही आहे, ही दिल्लीची निवडणूक आहे। देशाचं सरकार निवडून देण्याकरता ही निवडणूक आहे। 5 वर्ष हा देश कोणाच्या हातामध्ये असेल, या देशाची सुरक्षा, या देशाचा विकास, या देशाचा स्वाभिमान, या देशाचा अभिमान कोणाच्या हातामध्ये आपण देणार आहोत याचा फैसला करण्याची निवडणूक आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये मतदान करताना गेल्या 5 वर्षात मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारनं काय केलं आणि 55-60 वर्ष ज्या काँग्रेसनं या भारतावर राज्य केलं त्यांच्या राज्यात काय घडलं या दोन गोष्टींची तुलना केली तर मत कोणाला द्यायचं हे सांगण्याची आवश्यकता पडणार नाही। उभा देश ज्याप्रमाणे मागच्या निवडणुकीत मोदीजींच्या पाठीशी उभा आहे, याही निवडणुकीत उभा देश मोदीजींच्याच पाठीशी उभा आहे हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच्या जाहीरनाम्यात तर त्याहीपेक्षा भयानक आहे। काँग्रेसच्या जाहीरनाम्यात त्यांनी काय घोषित केलं, म्हणाले आमचं सरकार आलं तर काश्मीरमधनं सैन्य कमी करू आणि सैन्याचे अधिकार कमी करू, सैन्याचे अधिकार कमी करू। मला कधी कधी आश्चर्य वाटतं, अरे ज्या काश्मीरमध्ये रोज अतिरेकी घुसतायत, मला सांगा आमच्या सैन्यानं काश्मीरमध्ये एका तरी निष्पाप माणसाला मारलाय का? आमच्या सैन्याने अतिरेक्यांचा खात्मा केला तर कांग्रेसच्या मनामध्ये त्याच्याबद्दल चीड का तैयार होते। इस चुनावी सभा में बड़ी संख्या में लोगों की मौजूदगी थी। वहीं से हमारे संवाददाता दिलदार शेख की रिपोर्ट।